दहशतवादाच्या मुळावर हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे भारताकडून आणि त्यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झालाय। आणखीही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राईकमध्ये त्यांचा खात्मा झाल्याचं कळतंय। एक खूप मोठा एअर स्ट्राईक भारताकडून करण्यात आलाय आणि यामध्ये लक्ष केलं गेलं आहे ते दहशतवाद्यांच्या दहशतवादी तळांना, त्यासोबतच त्यांच्या कंट्रोल रूम्सना, त्यांच्या हेडक्वार्टर्सना आणि कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झालाय। मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर देखील यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे, तर मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर हा गंभीर जखमी झालेला आहे। मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झालाय, तर रऊफ असगर हा गंभीररित्या जखमी झालाय। अनेक जण गंभीर जखमी झालेत, तर अनेकांचा खात्मा झालेला आहे आणि दहशतवादाच्या मुळावर एअर स्ट्राईक झालेला आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, मसूद अझहरच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झाल्याचं कळतंय। नक्कीच अतिशय महत्वाची माहिती समोर येते। मौलाना मसूद अझहर हा पूर्वी देखील जेव्हा 26/11चा मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी सुद्धा त्या सगळ्याचा मास्टरमाइंड मसूद अझहर असल्याचं म्हटलं गेलं होतं। त्यानंतर मसूद अझहरने अनेक दहशतवादी हल्ले हे यशस्वीपणे भारतावर केले आणि या मसूद अझहरचा भाऊ स्वतः या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय आणि त्या भावाचा मुलगा म्हणजे मौलाना मसूद अझहरचा पुतण्या हा हुजैफा हा स्वतः मरणाऱ्यांमध्ये सामील असल्याचं कळतंय। जे यामध्ये मृत्युमुखी पडलेत भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये, मिसाईल स्ट्राईकमध्ये जे मृत्युमुखी पडलेत त्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबियांचा समावेश आहे। अतिशय मोठी बातमी आहे। भारतीय शांत भूमीवरती अनेक दिवस दहशतवादाच्या नावाने थैमान घालणारा आणि त्यामागचा मास्टरमाइंड असा मसूद अझहर याच्या कुटुंबियांना यामध्ये जीव गमवावा लागलेला आहे। मसूद अझहरचे कुटुंबीय यात मृत्युमुखी पडलेत आणि त्यासोबतच त्याचा भाऊ देखील जखमी असल्याचं कळतंय। भावाचा मुलगा स्वतः यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। त्यामुळे पहिल्यांदा भारतीय मिसाईल स्ट्राईक जे करण्यात आले त्याचं हे यावेळेसचं वेगळेपण आहे की पहिल्यांदा थेट पुरावे सर्वांसमोर मांडले गेलेत आणि 26 ठिकाणी हल्ले झाले तर 24 मिसाईलनी थेट प्रत्युत्तर देण्यात आलं। त्यामुळे याच मुद्द्यावरती आपण कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, मसूद अझहरच्या कुटुंबातल्या 14 जणांचा एकाच वेळी खात्मा होणं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या एअर स्ट्राईकचे पुरावे समोर आणणं, तुम्ही कसं पाहता याकडे? नक्कीच पहिली गोष्ट आतापर्यंत तर फक्त आपल्या समोर आलं होतं की 9 टार्गेट्स आहेत आणि त्यातल्या जे आहेत 24 ठिकाणी आपण स्ट्राईक केलं। त्यामध्ये जे आहेत शेकडो दहशतवादी मारले गेल्याची जी आहे शक्यता किंवा तशा प्रकारची माहिती मिळत होते। आता या शेकडो दहशतवादी जे मारले गेलेले आहेत त्यातले जे नेमके कोण कोण आहेत याची माहिती ज्यावेळेस आपल्याला येईल आणि ऑलरेडी ती माहिती येते त्यामधला एक महत्वाचा म्हणजे मौलाना मसूद अझहर आणि मौलाना मसूद अझहर